सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि विदर्भाबाहेरील हा पश्चिम महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे। साधारणपणे आपल्या उत्तरामध्ये यांनी सांगितलेलं आहे की जवळजवळ या ठिकाणी हे जे कोर क्षेत्र आहे 600 चौरस किलोमीटर हे कोर क्षेत्र आहे। बफर क्षेत्र 565 चौरस किलोमीटर आहे आणि एकूण क्षेत्र हे 1165 किलोमीटर चौरस किलोमीटर इतकं आहे। आणि याच्यामध्ये आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींची एक बैठक झाली होती। आता या व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वसाधारणमध्ये चार जिल्ह्यामधील गावं याच्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे आणि रत्नागिरी आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील माझ्या माहितीप्रमाणे शाहवाडी, गगनबावडा, राधानगरीपासून चंदगडपर्यंतची गावं याच्यामध्ये समावेश केल्याने आपल्याला कल्पना आहे की शिवाजीराव पाटलांनी लक्षवेधी मांडली। त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ 3-3.5 गावं प्रश्न घ्या आपण प्रश्न याच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात। अध्यक्ष महोदय, या संदर्भात सगळ्या लोकप्रतिनिधींनी एक सूचना केली की याचा हे गावं त्याच्यामधून वगळावीत। मंत्री महोदयांना मला विचारायचं आहे की आपली एक बैठक 21/4/2026 रोजी झालेल्या तांत्रिक समितीची एक बैठक झाली। त्याच्यामध्ये या ठिकाणच्या भ्रमण मार्गाचा पुनर्विचार करायचा या ठिकाणी बैठकीत विचार झाला। वाघ आता ऑलरेडी सोडले गेलेले आहेत। मला वाटतं 4 वाघ, 4 नर आणि 4 मादी या ठिकाणी या व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडले गेलेले आहेत आणि मला वाटतं त्यांची ट्रॅकिंग सिस्टीम होती ती पण आता काढली गेलेली आहे। त्यामुळं आता फॉरेस्टचीच लोकांना कल्पना की हे वाघ 4 नर आणि माद्या कुठं आहेत। आता मला वाटतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं जयंत पाटील साहेबांनी सांगितलं, आमच्या शिवाजी पाटलांनी सांगितलं, बिबटे आमच्याकडे आले आहेत, गौरेडे आहेत आमच्याकडं। आता अनेक जनावरं गौरेड्याच्यावर हत्ती याकडे या ठिकाणी आले। थोडक्यात एक प्रश्न घ्या। आता वाघ या ठिकाणी जर आले आणि याची प्रजनन किती करणार आहे, मंत्री महोदयांनी आम्हाला कल्पना द्यावी की या व्याघ्र प्रकल्पामध्ये साधारण या व्याघांच्यापासून किती वाघ अजून जन्माला घालणार आहे, याची साधारण संख्या किती होणार आहे आणि हे वाघ मानवी वस्तीत येणार नाही याची काही काळजी घेणार आहे का, याचे भ्रमण मार्ग कुठला कमी करणार आहे का। आज मानवी जीवाचं रक्षण करायचं आहे का या ठिकाणी प्राण्यांना आधी संरक्षण द्यायचं आहे, हा विषय आता सर्वतोपरी झाला आहे। मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे स्पेसिफिक की आपण तांत्रिक समितीमध्ये जो अहवाल घेतलाय याच्यामधून या कोल्हापूर जिल्ह्यातील किती गावं आपण कमी करणार आहे। आमचा सगळ्याच लोकप्रतिनिधींनी ही गावं वगळावीत अशा पद्धतीचा अहवाल आपल्याकडे पाठवला। या संदर्भात आपण काय कारवाई करणार आहे।